त्यात मार कानफटात पहिली झाली। अरे गदड्या सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक राज्य सरकारवर सातत्याने टीका करत आहेत। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरच आग पाकड केली आहे। विरोधक शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय। तर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करत नवीन दावे केले आहेत। त्यावरून राज्यातील राजकारण अजूनच तापलं आहे। तर पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की काँग्रेसने अनेक वर्ष आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं सांगून त्यांच्याबद्दल वेगळं चित्र रेखाटलं। मात्र महाराजांनी सुरत लुटली नव्हती, त्यांनी सुरतेवर स्वारी करून काही ठराविक लोकांकडून स्वराज्यासाठी पैसे वसूल केले होते। तर फडणवीसांच्या याच वक्तव्यावर त्यांचे विरोधक व इतिहासकारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता फडणवीस यांनी आणखी एक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी TV9 मराठीला कालच्या दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून सादर केल्यानंतर महाराज तिच्याकडे पाहून म्हणाले, अशीच आमूची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो। कल्याणचा सुभेदार आपला शत्रू होता, त्याच्या सुनेला पाहून राजे म्हणाले, आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही इतकेच सुंदर झालो असतो, असं बोलून सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारा आमचा राजा होता, असं फडणवीस यांनी या मुलाखती दरम्यान म्हटलं आहे। ज्याने कल्याणच्या सुभेदाराची सून आणल्यानंतर आपला दुश्मन होता तो कल्याणचा सुभेदार, पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो, हे सांगून वापस पाठवणारा राजा पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो। तर फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे। या भाषणात बाळासाहेबांनी अशीच आमूची आई असती ही कविता लिहिणाऱ्या कवीवर व त्या कवितेचा दाखला देणाऱ्यावर संताप व्यक्त केला होता। कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं नेहमी उदाहरण देतात। कल्याणच्या सुभेदाराची सून ज्याला महाराजांना नजराणा म्हणून समोर आणली गेली, त्या महाराज म्हणाले, हा अशीच आमची आई सुंदर असती, आम्ही झाल्यात मार कानफटात पहिली झाली। त्या कवीच्या अरे गदड्या, महाराजांना खुद्द जिजामातेबद्दल एवढा नितांत आदर होता, केवळ त्या मुसलमानीसाठी आपल्या आईचा त्याने असा अपमान केला नसता, बिलकुल केला नसता। हे उद्गार महाराजांचे नाहीतच, हे कवड्यांचे आहेत, हे कवी। पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो। शरद पवार गटाने हा व्हिडिओ X वर शेअर करत म्हटलं आहे की ज्या शिवछत्रपतींना आपल्या आईबद्दल नितांत आदर होता, ते आपले महाराज राजमाता जिजाऊ साहेबांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी का करतील? अहो फडणवीसजी, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त खोटा इतिहास पेरणाऱ्या परंपरेचा वारसा चालवताय, पण आम्ही मराठी जनतेसमोर तुम्हा लोकांचा कपटी शिवद्रोही चेहरा समोर आणू, अशा प्रकारे शरद पवार गटाने बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांना अडचणीत आणलं आहे। यावर आता देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात हे पाहण्यासारखं असणार आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू नका। धन्यवाद।